नमस्कार मित्रांनो. निवडणूक आयोगानं आज 29 तारखेला काही वेळापूर्वी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होती, 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्या, तर ही निवडणूक 5 फेब्रुवारीला होती. आणि मग अलीकडे अजितदादा पवार साहेबाचं, जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यांचं दुःखद निधन झालं. आणि महाराष्ट्र सरकारनं 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला. आणि मग शासकीय दुखवटा जाहीर केला असेल तर निवडणूक यंत्रणा किंवा प्रचार या गोष्टी होत नाहीत. आणि मग सगळे कार्यक्रम ठप्प राहतात. आणि मग निवडणूक आयोगानं काय केलंय की 2 दिवस निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलली. आता मग 5 फेब्रुवारीची निवडणूक कधी होणार आहे मित्रांनो? तर बघा, 5 फेब्रुवारीची निवडणूक आता 7 फेब्रुवारीला होणार आहे. आणि दुसरी गोष्ट बघा की पूर्वी 5 तारखेला निवडणूक होती, 7 तारखेला निकाल होता. पण आता 7 तारखेला निवडणूक असणार आहे आणि 9 तारखेला 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. आता मग खरं तर दुर्दैवानं अजितदादा पवार साहेब आपल्यात नाही आहेत. आणि मग निवडणूक आयोगानं एका लोकप्रिय व्यक्तिमत्वाला या पद्धतीनं श्रद्धांजली दिली आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये आता या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, येणाऱ्या काळात निवडणुका होतील. कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा. पण निवडणूक आयोगानं खूप चांगला निर्णय घेतलाय असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि मग 7 तारखेला निवडणूक आणि 9 तारखेला निकाल. आणि मग या पद्धतीनं हा बदल तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरी नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.